सगळ्यात आधी रावेतकर ग्रुपचा खूप खूप धन्यवाद. आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि आमच्याकडे खूप छान त्यांनी एक सांस्कृतिक म्हणजे वसा किंवा आपण म्हणू शकतो मुलांसाठी आपण खूप महत्त्वाच्या या गोष्टी, की आपण मुलांना सांगणं आपली मातृभाषा किती महत्त्वाची आहे. आणि मी हे सगळं वाचून मी माझ्या बालपणात गेले. ही सगळी पुस्तकं माझी आजी मला लहानपणी आम्ही वाड्यात राहिलेले आहोत. तर तिथे खूप ती आम्हाला परवाचा शिकवायची. शुभम करोती, मनाचे श्लोक. मला तिच्या आठवणी जाग्या झाल्या. फ्लॅश कार्ड्स त्यांनी हे जे बनवलेले आहेत, हे आजकालच्या मुलांना हे शब्द माहीत नाहीयेत. या खूप गोष्टी मुलांना पण कळतील. ॲक्च्युली नवीन शब्द कळले मला पहिल्यांदा. माहित नव्हतं ह्याला असं म्हणतात. तर ते बघून असं काहीतरी वेगळंच वाटलं, पण चांगलं वाटलं हे बघून. मराठी भाषा दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. रावेतकरां थ्रू हे छान छान आम्हाला फ्लॅश कार्ड्स आणि वेगवेगळी पुस्तकं मिळाली आहेत, ज्यामुळे आजचा दिवस खरंच विस्मरणीय आहे आमच्यासाठी सुद्धा. एक लहानपणीचे सगळे जे दिवस आहेत ते असे तरळून गेले डोळ्यासमोरून आणि आमचे लहानपणीचे दिवस आम्ही आमच्या मुलांसोबतही शेअर करू शकतो, त्यांना त्याबद्दलची गंमत सांगू शकतो. आणि मराठी भाषा दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देते. ऍक्च्युली असं गिफ्ट आम्हाला मराठी भाषा दिनाला ह्याच्या आधी कधीच मिळालेलं नाहीये. यांच्या मुलींच्या काळातच आम्ही आता हे सगळं खरं तर बघतोय. आणि हे जे शब्द आहेत हे सगळे शब्द माहितीचे आहेत, पण दैनंदिन जीवनात अजिबात वापरले जाते हे मी पूर्ण मान्य करते. मला बोक्या बोक्या सातबंडे. बोक्या सातबंडे हे माझं फेवरेट पुस्तक आहे याच्यामधलं. ड्रिंक ड्रिंक फास्टर फेणे. फास्टर फेणे हे एक मला खूप म्हणजे लहानपणी पण माझ्या खूप आवडीचं होतं. तर हे एक पुस्तक आहे जे की मी बघणारच आहे की ती वाचेल माझ्या बरोबर. हे जे स्पेसिफिक पुस्तक आहे मनाचे श्लोक, हे माझ्या शाळेत मी रोज दप्तरात घेऊन द्यायचे. आणि कित्येक वर्षानुवर्ष हे सेम कव्हर असलेलं पुस्तक माझ्या दप्तरात असायचं. कदाचित अजूनही मला ते मिळेल, तर मला जरा शोधायला लागेल.